Hello, warriors. I welcome you all to the ATP Warriors platform where we rise with the knowledge and humanity. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की डेव्हलपमेंट चार्जेस जो पॉईंट नंबर 11 आहे आपल्या सिलेबसमध्ये दिलेला. त्यामध्ये डिफरंट पार्ट्स दिलेले आहेत. डेव्हलपमेंट चार्जेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर रिव्होकेशन ऑफ परमिशन अपील अंडर 124 आणि 47 आणि ॲक्शन अगेन्स्ट अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट असे पार्ट दिलेले आहेत. ठीक आहे. तर याआधी आपण रिव्होकेशन ऑफ परमिशन्स कशी होती, आपण परमिशन कशी घेतो अंडर सेक्शन 44 ऑफ MRTP ॲक्ट आणि अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट काय असते आणि त्याच्या अगेन्स्ट किती इम्प्रिझनमेंट असते आणि त्याच्यावरती कितीपर्यंत फाईन असतो मॅक्झिमम आणि मिनिमम, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करतोय की डेव्हलपमेंट चार्जेस आणि जो अपील असतो डेव्हलपमेंट चार्जेसच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत 124A पासून आय पर्यंत. ठीक आहे. त्याच्यात 124H मध्ये जो अपील आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपण वन बाय वन करणार आहोत कम्प्लीट. जर तुम्ही ॲक्टमध्ये जर पाहायला गेलात तर ॲक्टमध्ये तुम्हाला सिक्वेन्स असा दिसेल की स्टार्टिंगला त्यांनी सांगितले डेव्हलपमेंट चार्जेस कोण लेवी करतं, नंतर क्लासिफिकेशन येतं, नंतर त्याची प्रोसिजर कसं तयार करतात, असेसमेंट अँड रिकव्हरी होते त्याच्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झम्पशन येतात, अपील येतात आणि परत एन्हान्स आणि रिड्यूस जे होते तुमचे असेसमेंट त्याच्यावरचे इंटरेस्ट येतात. ठीक आहे. डेव्हलपमेंट फंड आणि त्याच्यानंतर पेनल्टी आणि मग तुमचा ओव्हररायडिंग इफेक्ट ह्या चॅप्टरचा पूर्ण सगळ्या ॲक्टवरती कसा होतो. तर ह्या गोष्टी वन बाय वन त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आपण हा स्टडी करताना कसा स्टडी करणार आहे, हा पार्ट आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला एक अर्धा पार्ट बघायचा आहे, म्हणजे कोण डेव्हलपमेंट चार्जेस लेव्ही करतं आणि कशा पद्धतीने या गोष्टी पुढं कॅरी फॉरवर्ड होत असतात. हा तुमचा फर्स्ट पार्ट झाला. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण म्हणजे थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हने बघणार आहोत. आपण समजा एखादा ॲप्लिकंट आहे आणि आपण डेव्हलपमेंट चार्जेस पे करायला जातोय. तर ह्या कॉन्टेक्स्टनं आपण सेकंड पार्ट समजून घेणार आहे आणि थर्ड पार्टमध्ये मग ह्या सगळ्या प्रोसिजरवरती अपील्स कशा असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी अजून ॲडिशनल प्रोव्हिजन्स MRTPमध्ये काय आहेत. तर ह्या पद्धतीनं आपण पुढे पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही सगळे जर पार्ट्स बघितलात तरच तुमचा हा चॅप्टर्स कव्हर होणार आहे डेव्हलपमेंट चार्जेसचा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये 2022ला जवळपास 6 क्वेश्चन्स म्हणजे 12 मार्क्स याच्यावरती आपण पाहिल. ठीक आहे. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि तुम्ही सगळ्यांनी लास्टपर्यंत बघावा. ठीक आहे. तर स्टार्ट करू. चॅप्टरचं नाव आहे लेव्ही असेसमेंट अँड रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्ज. त्याचा हा पार्ट 1 आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जर असा क्वेश्चन जर आला तर कोणत्या चॅप्टरमध्ये आहे, तर चॅप्टर 6A मध्ये हा चॅप्टर येतो. तर स्टार्ट करू आपण. तर तुम्हाला एक जनरल इंडेक्स देतो की कशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल ह्या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट म्हणजे एक जनरल इंट्रोडक्शन घेतली आपण, म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस काय असतात. ठीक आहे. एक इन जनरल तुम्हाला समजावं, एक ढोबळमानाने एक अंदाज यावा यासाठी जनरल इंट्रोडक्शन. असं असं कुठे MRTPमध्ये वगैरे हे नाही आहे, एक जनरल समजावं म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर MRTP आणि UDCPR मध्ये डेव्हलपमेंटच्या डेफिनेशन्स काय आहेत. ठीक आहे. डेव्हलपमेंट म्हणजे नेमकी काय म्हणायचं, विकास म्हणजे नेमकं आपण कशाला म्हणतो, ह्या डेफिनेशन्स MRTP आणि UDCPR मध्ये दिले आहेत. सिमिलरच आहेत बट आपण दोन्ही इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला येतो की विकासक शुल्क तर घेतात. ठीक आहे. पण ते कोण घेतं आणि कसे लेव्ही केले जातात आणि कोणत्या बेसिसवरती आणि कधी पे करायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो. मग हा पुढचा पॉईंट घेतलेला आहे आपण की हू लेव्ही डेव्हलपमेंट चार्ज ऑन व्हॉट अँड व्हेन, राईट. मग त्याच्यानंतर तुमची प्रोसिजर येते. ठीक आहे. आता हे रेग्युलेशन पास व्हायच्या आधी त्याच्या आधी रिझोल्युशन कसं होतं, स्टेट गव्हर्नमेंटचं प्री अप्रुव्हल कशी ऑथॉरिटी घेते, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पार्ट्समध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस घेतो, ठीक आहे, पण डेव्हलपमेंट चार्जेस कशावरती घेतले जातात. ठीक आहे. त्याचं एक बेसिस ऑफ डिटर्मिनेशन काय, म्हणजे कशावरती डिटर्मिन करायचे असतात डेव्हलपमेंट चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर तुमच्या डेव्हलपमेंट चार्जेस कालानुक्रमाने वाढले आणि कमी झाले. ठीक आहे. तर त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याच्यावरती जर तुम्हाला वाढले आणि कमी होत असतील तर त्याच्यावरती इंटरेस्ट रेट काय असतो, तर ह्या गोष्टी
आणि ते डेव्हलपमेंट चार्जेस आपल्याला कुठे-कुठे लागू असतात आणि कुठे-कुठे लागू नसतात. हा सगळ्यात शेवटी पार्ट याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलंय तसं, की बाकीच्या गोष्टी कव्हर करू. सगळ्यात शेवटी तो इंडेक्स दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावेळेला ती आयडिया येऊन जाईल. राइट? तर स्टार्ट करू आपण. डेव्हलपमेंट चार्जेस एक पहिला रीड करून घेऊ. नंतर तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो. राइट? The development charges are fees imposed by lower and or upper tier municipalities, ठीक आहे, on land developers, home builders and institutions when they develop or build upon area of land. म्हणजे काय बोलतात ते, तर समजा तुमची ही जमीन आहे, तर ह्याच्यावरती काही तुम्ही विकास काम करत असाल किंवा ह्या जमिनीचं नूतनीकरण करत असाल, तर अशा गोष्टींवरती ही तुमची डेव्हलपमेंट मानली जाते. आणि हायर अथॉरिटी म्हणजे तुमची ऑथॉरिटी जी आहे तिथं, त्याला कलेक्टिव्हली ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी ऑथॉरिटी असं संबोधलंय. तर ते त्याच्यावरती डेव्हलपमेंट चार्जेस आकारते तुमच्याकडून. एक जनरल तुम्हाला जर कळायचं असेल डेव्हलपमेंट चार्जेस नेमके कसे असतात, तर हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि हे कशासाठी घेतले जातात, तर म्युनिसिपल सर्व्हिसेस देण्यासाठी इतर काही खर्च आपल्याला शहरामध्ये येत असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत असेल, ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये राहत असेल, तिथल्या ऑथॉरिटीच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, तिथं जर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट्स काही असतील, जी फ्युचर पॉप्युलेशन ग्रोथ होणार असेल, त्याच्या अकॉर्डिंगली अजून काही विकास म्हणजे त्या शहराला ज्या गरजेच्या गोष्टी असतील त्या आपण प्रोव्हाइड करणार असेल, तर तिथे हा तो डेव्हलपमेंट फंड वगैरे इन जनरल वापरला जातो. राईट? तर ह्याच्यामध्ये होतं असं की जो कोणी त्याच्या जमिनीचा विकास करतोय, तर त्याच्याकडून डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात आणि ॲज सच ते ट्रान्सफर केले जातात तुमची विकास कामं इतर करण्यासाठी. म्हणजे एक काउंटर बॅलन्स केला जातो या पद्धतीने. राईट? तर ही एक जनरल तुम्हाला अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपण इन्क्लूड केलं होतं ह्याच्यामध्ये. आता एम-आर-टी-पी मधली डेफिनेशन आणि यू-डी-सी-पी-आर मधली डेफिनेशन, दोन्ही डेफिनेशन्स सेम आहेत. बट तुम्हाला एक इन जनरल ह्या डेफिनेशन काही पाठ करायची किंवा काही करायची गरज नाही आहे. फक्त इन जनरल तुम्ही समजून घेतलीत तरी खूप आहेत. इन जनरल यातून गो थ्रू करायचं. राईट? तर रीड करू आपण. डेव्हलपमेंट विथ इट्स ग्रॅमॅटिकल व्हॅरिएशन्स. राईट? ग्रॅमॅटिकल व्हॅरिएशन्सचा अर्थ नेमका काय होतो, की ह्याच्यामध्ये जो एक व्हास्ट पार्ट आहे, ठीक आहे, व्हास्ट व्हॅरिएशन्स आहेत, म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये भरपूर काय काय गोष्टी येऊ शकतात. तर त्यामधल्या पर्टिक्युलरली कॅरिंग आउट ऑफ बिल्डिंग, इंजिनिअरिंग, मायनिंग ऑर अदर ऑपरेशन्स इन ऑर ओव्हर ऑर अंडर लँड ऑर द मेकिंग ऑफ एनी मटेरियल चेंज, म्हणजे जर कुठला बदल सुद्धा करणार असला तरी पण ते डेव्हलपमेंट कन्सिडर केले जाईल. इन एनी बिल्डिंग ऑर लँड, म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा जमिनीमध्ये, ऑर इन द यूज ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड ऑर एनी मटेरियल ऑर स्ट्रक्चरल चेंज. स्ट्रक्चरल चेंज असेल तरी सुद्धा ते डेव्हलपमेंट समजले जाईल. इन एनी हेरिटेज बिल्डिंग, ठीक आहे, आणि पुरातन वास्तूमध्ये जर कुठल्या असं होत असेल तरी सुद्धा, ऑर इट्स प्रेसिंग, किंवा त्याच्यात जी प्रेसिंग आर्किओलॉजिकल ॲक्टमध्ये डेफिनेशन आहे प्रेसिंग म्हणून, तर त्याची जी प्रेसिंग आहे त्याच्या आतमध्ये जर काय असेल तर, ठीक आहे. अँड इन्क्लूड्स डिमॉलिशन ऑफ एनी एक्झिस्टिंग बिल्डिंग. ठीक आहे, आपण रिडेव्हलपमेंट करतोय, काय मटेरियल चेंज करतोय, तर त्याच्यामध्ये डिमॉलिशन जरी येत असेल तरी सुद्धा हे तो त्याचाच एक पार्ट आहे असं समजण्यात येईल. ठीक आहे. बट सेपरेट डिमॉलिशनवरती ॲज सच असे डेव्हलपमेंट चार्जेस कुठं लादलेले नाही आहेत. हा म्हणजे महत्त्वाचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे त्यांनी. तर ते आपण लास्टला सगळ्यात घेतलेलंच आहे. ठीक आहे. थिंग्स टू बी रिमेंबर म्हणून ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये कव्हर केले आहेत. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑर इरेक्शन ऑर अ पार्ट ऑफ सच बिल्डिंग, स्ट्रक्चर ऑर इरेक्शन अँड रिक्लेमिनेशन, रिडेव्हलपमेंट अँड एनी लेआउट अँड सबडिव्हिजन ऑफ एनी लँड अँड टू डेव्हलप शॅल बी कन्स्टिट्यूट अकॉर्डिंगली. मग इन जनरल तुम्ही जर ओव्हरव्ह्यू ह्याचा जर बघितला, तर काय लक्षात येत आहे आपल्याला, की कोणत्याही प्रकारचं आपण एखादं विकास काम करत असू तुमच्या क्षेत्रामध्ये, किंवा त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंज करत असलो आपण, ठीक आहे, किंवा मटेरियल चेंज काय होत असेल, मायनिंग होत असेल, इंजिनिअरिंग ऑपरेशन असतील, जी काही विकास कामं होतात ह्याच्यावरती डेव्हलपमेंट चार्जेस त्या त्या ऑथॉरिटीमध्ये लादले जातात. डेव्हलपमेंट ह्याला आपण म्हणतो. राईट? तर यू-डी-सी-पी-आरची डेफिनेशन सुद्धा सेम आहे. तुम्ही रीड करून घ्या. सेमच ॲज सच ॲज पर एम-आर-टी-पी जशी आहे डेफिनेशन, तशीच यू-डी-सी-पी-आरमध्ये सुद्धा आहे. आता ह्यामध्ये असं आपण केलंय, की हे डेव्हलपमेंट चार्जेसच्या बाबतीत ज्यावेळेला आपण स्टडी करायला जातो,
त्यावेळेला एम-आर-टी-पी मध्ये तुमचे सेक्शन 124A टू L हे दिलेलंच आहे. बट UDCPR मध्ये पण ज्यावेळेला चॅप्टर 2 मध्ये डेव्हलपमेंट परमिशन हा जो चॅप्टर आहे, तर त्यांनी तिथं सुद्धा सांगितलं ज्यावेळेला तुम्ही डेव्हलपमेंटसाठी ॲप्लिकेशन करता, ठीक आहे, परमिशन मिळावी यासाठी ॲप्लिकेशन करता अंडर सेक्शन 44. मग नंतर पुढे सगळे जे प्लॅन वगैरे सबमिट केल्यानंतर तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस कुठं पे करायला पाहिजेत आणि कुठं नाही पे करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी पण UDCPR मध्ये इन्क्लुडेड आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अपीलच्या काही गोष्टी आहेत, त्याचे टाइम लिमिट्स हे डेव्हलपमेंट चार्जेसच्या रूलमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर सगळ्या ह्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत आणि हा एक पूर्ण चॅप्टर आपण समजून घेतोय. तर हीच गोष्ट आहे. चित्रामध्ये तुम्हाला कळत असेल की पूर्वी एखादी जमीन ही व्हॅकंट लँड होती तिथे. त्याच्यानंतर कालावधीने तिथं एखाद्या व्यक्तीला समजा ह्या जमिनीचा जो काही एक्स मालक होता, त्या एक्स मालकाला वाटलं की मला इथं एखादी बिल्डिंग बनवायची, ठीक आहे. कमर्शियल व्हॉटएव्हर रेसिडेन्शियल काय जी असेल बिल्डिंग त्याला बनवायची आहे. मग तो ऑथॉरिटीकडे जातो आणि मग डेव्हलपमेंट चार्जेस ह्याच्यावरती लादले जातात. ते काय प्रोसिजर असते, कशा पद्धतीनं, ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आपण पुढं एक बघणार आहोत, राईट. तर ही इमेज फक्त पिक्चरल मेमरी तुमची लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं होतं. म्हणजे ही आपण जे ह्या आधी पूर्ण सगळी बघितली डेफिनेशन्स किंवा एक जनरल इंट्रोडक्शन ह्याच्याबद्दल. तर एक इन जनरल हे फोटो लक्षात ठेवला की तुमच्या त्या रिकॉल होऊन जाईल तुम्हाला. तर तुम्ही आपलं मोबाईल ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर ATP वॉरियर्स हे प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे क्विझेस आहेत. ऑनलाईन टेस्ट त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ऑफलाईन टेस्ट PDF फॉर्मॅटमध्ये जे इन ॲप रीड असतील त्यासुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. तुम्हाला हा जो आपला मेंटॉरशिप कोर्स आहे, तर हा सुद्धा त्याच्यामध्ये मिळून जाईल, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबसचे असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली तुम्हाला सेपरेट काही कोर्सेस पाहिजे असेल तर ते पण आपण अवेलेबल करून दिलेत. फॉर एक्झाम्पल UDCPRचं व्हॅल्युएशनचं, ठीक आहे, जे इम्पॉर्टंट ज्यांना वेटेज जास्त आहे अशा गोष्टी. ATP वॉरियर्सचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम इथं सगळे अकाउंट आहेत. तर ह्या एका कोणत्याही माध्यमातून तुम्ही आपल्याला जोडले जाऊ शकता, ठीक आहे. आणि ज्या लोकांकडे iPhone आहे, तर त्यांनी काय करायचं आहे डायरेक्ट की ॲप स्टोअरवरून क्लास प्लस लाईट डाउनलोड करायचा आहे आणि हा ORG कोड वापरायचा NJFCZL आणि मग तिथून ATP वॉरियर्सच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही लँडिंग करू शकता. तर स्टार्ट करू आपण ज्या गोष्टीसाठी इथं आज आपण हे सेशन करतोय. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा पडतो की डेव्हलपमेंट चार्जेस घेत आहेत, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर डेव्हलपमेंट चार्जेस कोण घेते ॲक्च्युली, आणि कशावरती घेतले जातात आणि ते कधी पे करावे लागतात, ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत MRTP ॲक्टमध्ये किंवा UDCPR मध्ये दिलेले आहेत की कधी पे करायचे आहेत किंवा असे. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 124A पहिलाच जो सेक्शन आहे MRTPचा, लेव्ही अँड असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज. तर त्याच्यामध्ये तुमचा काय येणार आहे की प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता इथं दोन दोन काय दिलेले आहेत, प्लॅनिंग ऑथॉरिटी पण आणि डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पण, ठीक आहे. तर ते असं होतं, डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये तुमच्या बाकीच्या पण येऊ शकतात. न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणा, ठीक आहे, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी म्हणा, किंवा इतर ज्या काही तुमच्या ऑथॉरिटी ज्या त्या वेळेला तिथं त्या त्या ह्याच्यामध्ये सेक्शन 40च्या अंतर्गत तुमची MIDC आली असेल. तर ह्या सगळ्यांना एकत्रित मिळून सेक्शन 124A आतमध्ये त्यांना कलेक्टिव्हली ऑथॉरिटी असं संबोधलं, ठीक आहे. प्रत्येक वेळेला त्या ऑथॉरिटीचं नाव घेत बसलेलं नाही तिथं ते. त्यांनी एक फक्त ऑथॉरिटी असं सांगितलं, ठीक आहे. काय म्हणतात की अकॉर्डिंग टू सेक्शन 124A जी ऑथॉरिटी असेल, म्हणजे जी कुठली असेल तिथं ती, ठीक आहे, आपण ह्या सगळ्या बघितलं, त्याच्यामधली जी कुठली असेल, अजून पण कुठली काय असू शकते ती, शाल लेवी विदिन द एरिया ऑफ ज्युरिस्डिक्शन. कुठं लेवी करते ती, ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. विदिन इट्स ज्युरिस्डिक्शन, ठीक आहे, त्याच्या अधिकार क्षेत्रामध्येच फक्त हे डेव्हलपमेंट चार्जेस ते लेवी करू शकतात. डेव्हलपमेंट चार्जेस ऑन द इन्स्टिट्यूशन ऑफ यूज
और चेंज ऑफ यूज, जर बदल करायचा असेल किंवा एखादा वापर करायचा असेल तिथं, ठीक आहे, वापर सुरू करायचा असेल किंवा बदल करायचा असेल एखाद्या जमिनीचा किंवा एखाद्या बिल्डिंगचा, वास्तूचा, तर त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस पे करायला लागतात, ठीक आहे. ऑर अ डेव्हलपमेंट ऑफ एनी लँड ऑर बिल्डिंग, जर त्याचा विकास करायचा असेल तरी सुद्धा. आता विकासची डेफिनेशन बघितली आपण, विकास डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर त्याच्यातल्या कुठली गोष्टी असतील, ठीक आहे, तर त्या गोष्टी फॉर विच परमिशन इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 44 ऑफ MRTP ऍक्ट, ज्याच्यासाठी सेक्शन 44 अंतर्गत MRTPच्या ॲप्लिकेशन द्यावं लागते तुम्हाला डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला, की आम्हाला इथे इथं ह्या परमिशन डेव्हलपमेंट करायची आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस हे पे करावे लागतात. आणि ते कोण पे करून कोण लादतं, तर तुमची ऑथॉरिटी लादते, ठीक आहे. कलेक्टिव्हली आपण ऑथॉरिटी म्हणतोय. आता हे जे डेव्हलपमेंट चार्जेस आपण ऑथॉरिटी घेते, हे कधी भरायचे असतात डेव्हलपमेंट चार्जेस? असं आहे का की कधी पण वाटलं मनामध्ये आलं आणि डेव्हलपमेंट चार्जेस भरले, तर अशा गोष्टी होत नसतात. तर इथं अकॉर्डिंग टू अंडर सेक्शन 124 टू 124L मध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स आल्यातच, ठीक आहे. पण हे डेव्हलपमेंट चार्जेस नेमके भरायचे कधी? तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बिफोर द इश्यू ऑफ डेव्हलपमेंट परमिशन, म्हणजे सेक्शन 44 अंतर्गत तुम्ही समजा ऍप्लिकेशन केलंय ऑथॉरिटीला की मला इथं विकास परवानगी द्या, पण सेक्शन 45 अंतर्गत ग्रँट ऑन रिफ्युजल ह्या गोष्टी येतात, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुमची डेव्हलपमेंट परमिशन समजा त्यांनी ग्रँट केली, तर म्हणजे ग्रँट करायच्या अगोदर तुम्हाला हे डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आहेत किंवा कमिटमेंट सर्टिफिकेट द्यायच्या आधी. म्हणजे तुम्ही हे काम चालू करा ह्याच्यासाठी जे कमिटमेंट सर्टिफिकेट देते ऑथॉरिटी, तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आहेत. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथं. आणि कोण लेवी करतं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ठीक आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर कशी फॉलो केली जाते बिफोर अँड आफ्टर सँक्शनिंग रेग्युलेशन्स फॉर डेव्हलपमेंट चार्जेस. आता हीच सेम प्रोसिजर आता आपण जे बनणार आहे ती एनहान्स आणि रिड्यूस करायच्या वेळेला पण एक खात्री करून घेतली जाते या प्रोसिजरची. बट ही प्रोसिजर कशी चालते, म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस ठरवतं कोण किंवा कसं कशा पद्धतीने लादले जातात ह्या गोष्टी आहेत सगळ्यात. आता सेक्शन जो 124B आहे MRTPचा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन दिलेले आहेत की कशा कशा पद्धतीनं विभागल्या जातात, म्हणजे इन्स्टिट्यूशनल म्हणा, रेसिडेन्शियल, कमर्शियल बिल्डिंग कशा कॅटेगराईज केले जातात आणि त्याचे जे सेपरेट रेट्स आहेत कसे, त्याच्यावरती किती रेट्स लागणार किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेड्यूल 2 मध्ये सापडतील. पण ह्या शेड्यूल 2 मध्ये जे तुम्हाला गोष्टी सापडतात त्या पण तुमच्या तिथल्या जमीन, तुमचा ESR रेट आहे त्याच्या रेटवरती अगेन्स्ट घ्यायचे असतात. तर कसं ह्या सगळ्या प्रॅक्टिकल, म्हणजे एक एक्झाम्पल घेऊन आपण स्टोरी फॉर्मॅटमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. बट ही स्टेप जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की कोण ऍक्च्युअली म्हणजे कशा पद्धतीने ही प्रोसिजर चालते. तर सेक्शन MRTPचा 124(3) काय सांगतो, द ऑथॉरिटी शाल बाय रिझोल्युशन पास्ड ॲट अ स्पेशल मीटिंग, एक स्पेशल मीटिंग घेते ऑथॉरिटी, तिथे रिझोल्युशन पास करते, अप्रूव्ह द रेग्युलेशन्स प्रिस्क्रायबिंग द रेट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. अशा ठिकाणी ते एक मान्यता देते रेग्युलेशन्सना ज्याच्यामध्ये तुमचे डेव्हलपमेंट चार्जेसचे रेट्स मेन्शन केलेले असतात, प्रिस्क्राईब केलेले असतात. प्रपोज टू बी लेविड बाय इट, त्यांना जे तिथे लादायचे असतात डेव्हलपमेंट चार्ज, त्याचे जे रेट्स असतात ती ऑथॉरिटी तिथं एखाद्या रिझोल्युशन्सद्वारे पास करते आणि ते रेग्युलेशन्स अप्रूव्ह करते अकॉर्डिंग टू सेक्शन 124B. When such resolution is passed, the authority shall take further action to obtain the previous sanction of the state government to the regulations. अशा ह्या गोष्टींसाठी ऑथॉरिटींना एक स्वायत्त दर्जा दिलेला आहे का, तर नाही, ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अधिकार, म्हणजे त्याच्या सुप्रीमसी इथं स्टेट गव्हर्नमेंटची आहे, तर त्यांचं प्रिव्हियस सँक्शन त्यांना घ्यावं लागतं, की असे असे ऑप्टेन करावं लागतं स्टेट गव्हर्नमेंटचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं, आफ्टर द रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज आर सँक्शन्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे आता त्यांनी त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटला इंटिमेट केलं आणि स्टेट गव्हर्नमेंटनं ते सँक्शन केले. सच डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी ब्रॉट इन टू फोर्स ऑन ऑर आफ्टर द डेट टू बी स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन इज सँक्शन. स्टेट गव्हर्नमेंट ज्या वेळेला सँक्शन करतं त्यावेळेला एक डेट स्पेसिफाय करतं, मग त्या दिवशी किंवा
त्या दिवसानंतर फॉर एक्झाम्पल स्टेट गव्हर्नमेंटनं सँक्शन केले 1 जानेवारी एक म्हणजे केले समजा 31 डिसेंबरला स्टेट गव्हर्नमेंटनं सँक्शन केले आणि मग रिझॉल्यूशन त्यांनी म्हणजे एक नोटिफिकेशन काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी डेट मेन्शन केली की 2 जानेवारी. मग 2 जानेवारीला एकतर हे डेव्हलपमेंट चार्जेसचे रेट अस्तित्वात येतील, नाहीतर 2 जानेवारीच्या नंतर. 2 जानेवारीच्या अगोदर नाही येणार. असा त्याचा अर्थ आहे. The regulations as sanctioned and published in the official gazette shall be displayed by the authority on notice board in its office. जनरल गोष्टी. त्यानंतर द अथॉरिटी शॅल ऑल्सो पब्लिश अ नोटीस इन अ लोकल न्यूजपेपर इन्फॉर्मिंग द इनहॅबिटंट्स, म्हणजे जी काही त्या ऑथॉरिटीच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे रहिवासी आहेत, ठीक आहे, तर त्यांना कळावं ह्यासाठी त्यांनी लोकल न्यूजपेपर, कारण प्रत्येक जण तर ऑथॉरिटीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांचं नोटीस बोर्ड बघत नाही बसणार आहे की अरे इथं डेव्हलपमेंट चार्जेस इतके लागले, ठीक आहे. त्यांना त्याच्या वर्तमानपत्रामध्ये तिथल्या लोकल न्यूजपेपर म्हणजे त्यांना एक द्यावं लागतं की अशा पद्धतीचं हे रेग्युलेशन्स पास झालेले आहेत म्हणून ऑफ द एरिया विदिन इट्स ज्युरिस्डिक्शन, म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जो काही लोकल न्यूजपेपर स्थानिक वर्तमानपत्र आहे तर त्याच्यामध्ये अशी नोटीस पब्लिश करावी लागते. ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ द रेग्युलेशन सो डिस्प्लेड अँड द डेट ऑन विच दे शॅल कम इन टू फोर्स, म्हणजे ह्याचा सब्जेक्ट मॅटर काय आहे रेग्युलेशन्सचा, कशा पद्धतीने चार्ज वगैरे काय आणि ते कधी अस्तित्वात म्हणजे फोर्समध्ये येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन कराव्या लागतात. आता ही झाली प्रोसिजर. यापूर्वी आपण काय बघितलं, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात, डेव्हलपमेंट चार्जेस म्हणजे काय असतं, कोण लेवी करतं, कधी भरावे लागतात आणि प्रोसिजर पाहिली पूर्ण. आता आता कशावरती लावले जातात डेव्हलपमेंट चार्जेस हे बघू आपण. आता हा पार्ट कव्हर केलेला आहे आपण ऑलरेडी. ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स काय असतात किंवा रेडी रेकनर रेट आपण ज्यांना म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेल नव्हतात. तर रीड करू आपण. डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी कॅल्क्युलेटेड फॉर एरिया ऑफ इच लँड पार्सल इन्क्लुडेड इन द डेव्हलपमेंट परमिशन. डेव्हलपमेंट परमिशनमध्ये जो काही जमिनीचा भाग, जो जमिनीचा भाग ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, त्या प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावरती तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस लागतात. म्हणजे सेक्शन 44 अंतर्गत तुमचे जी काय तुम्ही परमिशन मागितले त्याच्या अंतर्गत जे काय लँड पार्सल्स असतील तुमच्या, त्या प्रत्येक लँड पार्सल्सवरती तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस लागणार आहेत. कन्सिडरिंग द रेट्स इन द ASR, त्या पर्टिक्युलर इयरचे, ज्या इयरमध्ये हे डेव्हलपमेंट चार्जेस लागू करतोय आपण, त्या पर्टिक्युलर इयरचे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्समधले आपण रेट विचारात घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट कॉलम नंबर 4 ऑफ सेकंड शेड्यूल, म्हणजे सेकंड शेड्यूलमध्ये कॉलम नंबर 4 हा डायरेक्टली डेव्हलपमेंट रेट दिलेले आहेत, तर त्याच्या अगेन्स्ट मल्टिप्लाय करून आपण कॅल्क्युलेट करत असतो. सो फॉर एक्झाम्पल 100 रुपये त्यांचा ASR मधला रेट आहे आणि 2% डेव्हलपमेंट चार्जेस, तर मग ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि किती येतात डेव्हलपमेंट चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. तर नेक्स्ट पार्टमध्ये तेच बघायचं आपल्याला. बट एक इन जनरल तुम्ही कशावरती जर असा क्वेश्चन आला की कशावरती घेतले जातात डेव्हलपमेंट चार्जेस, तर ASR रेटवरती, त्या परमिशनमध्ये जे लँड पार्सल्स इन्क्लूड असतील त्या सगळ्यावरती आणि सेकंड शेड्यूलमधल्या 4th कॉलममधल्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात. आता एन्हान्समेंट अँड रिडक्शन ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. आता ऑथॉरिटीनं जे काही रिझोल्युशन पास केलं होतं आणि रेग्युलेशन सँक्शन केलं होतं, तर त्याच्यामध्ये कालानुक्रमाने काही वाढ पण होत असतील डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये, कमी होत असतील, जनरली कमी तर होत नसतील, बट वाढच होत असेल ना काही नेक्स्ट इयर म्हणा, त्याच्या नेक्स्ट इयर किंवा त्याच वर्षात जर त्यांना काही इन्क्रीज करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन काय दिलेले आहेत MRTP मध्ये, रीड करू आपण. तर द ऑथॉरिटी बिफोर एनहान्सिंग और रिड्युसिंग द रेट अँड लिव्हिंग द डेव्हलपमेंट चार्ज ॲट सच रेट शाल ऑब्झर्व द प्रिव्हियस प्रिलिमिनरी प्रोसिजर. म्हणजे तुम्हाला मी ह्या आधीचा पार्ट स्टार्ट करताना सांगितलं होतं की ज्यावेळेला एनहान्स आणि रिड्यूस करत असते त्यावेळेला पण ती सेम प्रोसिजर ऑब्झर्व करते ऑथॉरिटी. म्हणजे परत रिझोल्युशन, त्याच्यानंतर परत त्या रेग्युलेशन सँक्शन, स्टेट गव्हर्नमेंटचं प्रिव्हियस अप्रुव्हल, ह्या सगळ्या गोष्टी परत रिपीट होत असतात त्यावेळेला, ठीक आहे. हा ऑथॉरिटी एनहान्स आणि रिड्यूस म्हणजे जिथं वाढवते तुमचे आणि जिथं कमी करते डेव्हलपमेंट चार्जेस, त्यावेळेला ह्या गोष्टी ऑब्झर्व करत असते ऑथॉरिटी. आता ऑथॉरिटी काय करू शकते, ऑथॉरिटी हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ही समजून घ्या व्यवस्थित. द ऑथॉरिटी मे एनहान्स फ्रॉम टाइम टू टाइम द रेट स्पेसिफाईड इन कॉलम 4.
एम-आर-टी-पीच्या सेकंड शेड्यूलमध्ये जे कॉलम नंबर 4 मध्ये दिलेले आहेत 0.25% जे 2% व्हॉटएव्हर जे काही दिलेलं आहे ना सेकंड शेड्यूलमध्ये, ते रेट्स हे ऑथॉरिटी एन्हान्स करू शकते अँड लेवी द डेव्हलपमेंट चार्ज ॲट सच एन्हान्स रेट. म्हणजे डेव्हलपमेंट चार्ज अशा वाढवलेल्या एन्हान्स रेटनुसार सुद्धा ऑथॉरिटी तिथं लादू शकते अँड ऑल्सो रिड्यूस. ठीक आहे, आणि रिड्यूस सुद्धा करू शकते. असं काही नाही फक्त एन्हान्स करते फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे जसं त्यांना योग्य वेळोवेळी जो बदल करावा वाटेल त्या अकॉर्डिंगली ऑथॉरिटी एन्हान्स और रिड्यूस करत असते. द एन्हान्स रेट अँड लेवी डेव्हलपमेंट चार्ज ॲट सच रिड्यूस्ड रेट. एन्हान्स करताना त्यांना असं काही ॲज सच त्यांनी सांगितलं नाही, बट रिड्यूस जे रेट करतात ना, तर रिड्यूस रेटमध्ये त्यांनी एक कंडिशन टाकले, बट ही कंडिशन आहे, इन नो केस द रेट शॅल बी रिड्यूस बिलो द रेट स्पेसिफाईड इन कॉलम नंबर 4 ऑफ द सेकंड शेड्यूल. म्हणजे तुमचा सेकंड शेड्यूलमध्ये लेट्स से 2% आणि 4% डेव्हलपमेंट चार्जेस आहेत. तर ऑथॉरिटी काय करू शकते, ह्याचे एनहान्स करू शकते. म्हणजे 2चे 5% करू शकते, 4चे 8% करू शकते. बट जर रिड्यूस करायचं असेल ना, तर मिनिमम तुमची लिमिट ही 2% आहे किंवा 4% आहे. त्याच्या खाली रिड्यूस नाही करू शकत. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. सेम स्टेजला ते राहणार. आता आता हे एन्हान्स आणि रिड्यूस करते त्यावेळेला प्रिव्हियसली आपण बघितलं होतं की ज्यावेळेला रिझोल्युशन पास करते अथॉरिटी आणि रेग्युलेशन सँक्शन करते, त्यावेळेला त्यांनी एक त्यांच्या लोकल न्यूजपेपरमध्ये एक नोटीस पब्लिश केली होती. तिथले इनहॅबिटंट्स जे काही त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये होते त्यांना ह्या गोष्टी कळाव्या. डेव्हलपमेंट चार्जेसचा एक मॅटर कळावा आणि कोणत्या दिवशी ते अस्तित्वात येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक पब्लिश केल्या होत्या. बट ज्यावेळेला एन्हान्स आणि रिड्यूस करते त्यावेळेला सेपरेट अशा गोष्टी कराव्या लागतात का? तर बघू आपण. तर वेन द रेट्स ॲट विच द डेव्हलपमेंट चार्जेस लेव्हिबल आर एन्हान्स्ड ऑर रिड्यूस्ड अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 124B, इट शॅल नॉट बी नेसेसरी. हे बऱ्याच जणांना हा आपण चॅनलवरती फार पूर्वी एक MCQ सुद्धा टाकला होता की त्यावेळेला इंटिमेट करते का? तर खूप जणांनी हो म्हणून सांगितलं होतं. बट नॉट बी नेसेसरी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. टू गिव्ह एनी सेपरेट नोटीस देअर ऑफ टू द ओनर्स ऑर ऑक्युपायर्स ऑफ द लँड्स ऑफ बिल्डिंग्स अफेक्टेड. म्हणजे जी कोण बाधित लोक आहेत, बाधित म्हणजे जे कोणी इनहॅबिटंट्स आहेत ज्याच्यावरती डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे लागणार आहेत, तर त्यांना सेपरेट नोटीसमध्ये एन्हान्स आणि रिड्यूसच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट ऑथॉरिटीला हे नाही आहे की इंटिमेट करावं असं. आता तुमची एन्हान्स असेसमेंट आणि रिफंड जर झाली, ठीक आहे, तुम्ही एखादे डेव्हलपमेंट चार्जेस भरलेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अपील रेज केला आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिफंड मिळाला, तर तुमची जी त्या कालावधीसाठी अमाऊंट लॉक झालेली असते ऑथॉरिटीकडे. ठीक आहे, मग ती लॉक झालेली अमाऊंट असते, तर त्याच्यावरती किती % इंटरेस्ट द्यायचा. म्हणजे थोडक्यात ती तुमचे पैसे ऑथॉरिटीकडे राहिलेच ना. फॉर एक्झाम्पल तुमचं 1 लाख रुपये ऑथॉरिटीकडे राहिले, मग तुमचे एक राहिले, तुम्ही जे बँकेत ठेवले असते तर तुम्हाला त्याचं काही ना काहीतरी व्याज मिळालं असतं. मग हा तुमचं होणार एक नुकसानच आहे. मग ह्याच्यासाठी त्यांनी इंटरेस्टची प्रोव्हिजन टाकली. इंटरेस्ट ऑन एनहान्स असेसमेंट आणि रिफंड 124I मध्ये. आय फॉर इंटरेस्ट लक्षात ठेवायचं. 124I मधला आय फॉर इंटरेस्ट लक्षात ठेवायचं. बघू आपण काय आलं. इफ assessment is enhanced and any amount of difference is required to be recovered from the appellant. म्हणजे समजा 2% आपण बघितलं ना, 2% होते समजा. 2%चे डेव्हलपमेंट चार्जेस तुमचे समजा 4% झाले आणि 2% मध्ये तुम्ही 1000 पे केले होते आणि 4% नुसार झाले 3000. मग ह्याचे डिफरन्स अमाऊंट काय आहे? 2000 रुपीज डिफरन्स अमाऊंट आहे ना. तर हे 2000 डिफरन्स अमाऊंट त्यांच्याकडून घ्यावे लागतात. is required to be recovered from the appellant or any amount from out of the amount paid with interest earlier. म्हणजे जी काय अगोदर त्यांनी केली होती, जर तुमचे जर रिफंड द्यायचं असेल, ठीक आहे, ॲट द ऑफिस ऑफ द ऑथॉरिटी इज रिक्वायर्ड टू बी रिफंडेड. त्याच्यामधले तुम्हाला काही विथ इंटरेस्ट सकट तुम्ही पे केलेलं असेल, लेट भरलेलं असेल तर, किंवा अगोदर भरले असेल, जे काही कालावधी तेवढा पास झाल्यानंतर तुम्हाला ती रिफंड करणार आहे ऑथॉरिटी, रिड्यूस झालीत म्हणून. हे कधी रिडक्शनच्या केसमध्ये होणार आहे. तुमचा रिफंड कधी होणार आहे? रिडक्शनच्या केसमध्ये होणार, किंवा तुमचा अपील झाला आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला सांगितलं की नाही चुकीचे आहेत काय या सगळ्या गोष्टी आल्या, तर त्या बाबतीत रिफंड होणार आहे. आणि रिकव्हरी कधी होणार आहे? जर वाढले तरच बाबतीत त्या रिकव्हरी होणार. ठीक आहे, एवढी एक जनरल अंडरस्टँडिंग तर आपल्याला आहे.
अँड इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 18%. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट आहे की 18% ह्याच्यावरती इंटरेस्ट लागतो. एन्हान्स आणि रिडक्शन ऑफ रेटवरतीचा इंटरेस्ट जर विचारला तर 18%. ॲक्च्युअल गोष्ट आहे. पर ॲनम आहे बरं का. पर मंथ नाही आहे, पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षी 18% याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळत राहणार. बघा, इन केस ऑफ रिकव्हरी, आता हा टाइम लिमिट कधीपासून कधीपर्यंत कन्सिडर करायचा आहे रिकव्हरीचा आणि रिफंडचा. तर इन केस ऑफ रिकव्हरी, फ्रॉम द डेट ऑफ द नोटीस ऑफ ओरिजिनल असेसमेंट टिल द डेट ऑफ रिकव्हरी. म्हणजे जी ओरिजिनल असेसमेंट तुम्ही डेव्हलपमेंट परमिशन घेताना फॉर्म ए मध्ये असेसमेंटसाठी एक फॉर्म द्यायचा असतो ऑथॉरिटीसाठी की तुम्ही असेस करा. तर ती असेसमेंट तुम्हाला म्हणजे नोटीस तुम्ही दिलेली असते. ठीक आहे. तर त्या दिवसापासून तुमची रिकव्हरी होते, तर त्या दिवसापर्यंतचा कालावधी हा तुमचा इंटरेस्टसाठी कन्सिडर केला जातो. इन केस ऑफ रिफंड, जर तुम्हाला परतावा द्यायचा असेल तर कशा पद्धतीनं केला जातो, तर फ्रॉम द डेट ऑन विच द अमाऊंट पेड, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ते पैसे भरलेत ऑथॉरिटीमध्ये जाऊन डेव्हलपमेंट चार्जेस विथ इंटरेस्ट अर्लियर, म्हणजे अगोदर भरलेत. ठीक आहे ना. ते आपण परमिशन घेतानाच्या वेळेला, परमिशन घ्यायच्या अगोदर, ठीक आहे, आणि कमिशमेंट सर्टिफिकेट मिळायच्या अगोदर जे भरतो ना आपण पहिलं यायच्या अगोदर, तर ते जे अमाऊंट पेड केलेली असते ऑफिसमध्ये ऑथॉरिटीच्या, आणि जोपर्यंत तुम्हाला रिफंड मिळत नाही तोपर्यंत हे तुमचा कालावधी हा इंटरेस्ट पिरियड समजला जातो. व्यवस्थित शांत डोक्याने विचार करून ऑब्झर्व केलं तुम्हाला समजून जातील या गोष्टी, फक्त अंडरस्टँडिंग करायचे आहेत. त्यानंतर आता सगळ्यात ही सगळी प्रोसिजर बघितली आपण, एवढं सगळं पाहिलं, तर नेमके डेव्हलपमेंट चार्जेस लागतात कुठं आणि डेव्हलपमेंट चार्जेस कुठे लागत नाहीत, तर ह्याबद्दलच्या ह्या स्लाइड्स आहेत. इथून हा पार्ट सेशन 1 स्टॉप होईल. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये काय आहेत हे एंडिंगला आपण डिस्कस करू. तर ॲप्लिकेबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. ठीक आहे. तर वेअर डेव्हलप लँड अपॅरंट टू अ बिल्डिंग इज यूज फॉर एनी पर्पज इंडिपेंडंट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे समजा लँड अपॅरंट म्हणजे काय, समजा तुमची ही बिल्डिंग आहे, आणि इकडे तुमची एखादी जमीन आहे मोकळी, आणि हे तुमची टोटल एवढा एरिया आहे तुमचा नेट प्लॉट एरिया. आता ही तुमची जमीन, ह्याच्यावरती तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे काय पे केले असतील. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती करायचं असेल आणि त्याचा जर वेगळा विकास होत असेल तर त्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस पे करावे लागतात. ते काय म्हणतात, वेअर द लँड अपॅरंट टू अ बिल्डिंग इज यूज फॉर एनी पर्पज इंडिपेंडेंट ऑफ द बिल्डिंग. इथं तुमचं रेसिडेन्शियल आहे, इथं अजून काय करायचं असेल दुसरी गोष्ट अदर दॅन दिस, तर तुम्हाला डेव्हलपमेंट चार्ज पे करावे लागतात. डेव्हलपमेंट चार्ज मे बी लेविड सेपरेटली फॉर द बिल्डिंग अँड द लँड. म्हणजे याच्यासाठी तुम्ही पे केलेले असतील किंवा नसतील, किंवा दोन्ही ॲट अ टाइम करणार असेल तर ह्याच्यासाठी सेपरेट आणि ह्याच्यासाठी सेपरेट डेव्हलपमेंट चार्जेस पे करायचे आहेत. आता इन केस ऑफ रिवाइज परमिशन जर असेल, वेअर नो डेव्हलपमेंट इज कॅरीड आउट इन पर्सियन्स ऑफ अर्लियर परमिशन, म्हणजे तुमची अगोदर तुम्ही तिथं परवानगी घेतली होती पण तुमची डेव्हलपमेंट तिथं झालेली नाही आहे आणि तुम्ही रिवाइज परमिशनला आलात. ठीक आहे. आणि परमिशन तुमची जर लॅप्स सुद्धा झालेली असेल तर अशा केसमध्ये ते काय करतात, तर अमाऊंट ऑफ डिफरन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली परत पे करावे नाही लागत, तर अमाऊंट ऑफ डिफरन्स जो काही वाढलेला वगैरे असेल तर तो फक्त तुमचा लेवी आणि रिकवर केला जातो. ठीक आहे. वाढलेला असेल तर तुमचा डायरेक्टली लेवी आणि रिकवर केला जातो. आता इन केस ऑफ रिवाइज परमिशन वेअर डेव्हलपमेंट इज कमेन्स्ड. ठीक आहे. आता इथं पण काय बघितलं होतं की नो डेव्हलपमेंट इज कॅरीड आउट, बरोबर. आता इथं डेव्हलपमेंट तुमची कमेन्स झाली आहे बघा. डेव्हलपमेंट कमेन्स इन अर्लियर परमिशन, अगोदरच्या ह्याच्यामध्ये तुमची चालू झाली डेव्हलपमेंट, आणि डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी लेविड ऑन द लँड अँड बिल्टअप एरिया ओव्हर अँड अबाव द एरिया कवर्ड इन अर्लियर परमिशन. रिवाइज परमिशन मध्ये जर तुमची एखादा असा पार्ट आला की ज्याच्यामध्ये तुमचं ॲडिशनल काहीतरी परत डेव्हलपमेंट आली, तर अगोदरची सोडून जर कॅरी चालू झाली असेल तर, नाहीतर मग हे लागू होतं. तर अगोदरची सोडून तुम्हाला त्याच्या पुढे जी ॲडिशनल तुमचा पार्ट होतं तर त्याच्यावरती तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस लागतात. फॉर एनी रिकन्स्ट्रक्शन वर्क डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी लेविड इन फुल. एखादं तुमचं रिकन्स्ट्रक्शन वर्क असेल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे ती बिल्डिंग पाडणे, बांधणे, ह्या सगळ्या जी प्रोसिजर आली तर त्यामध्ये डिमॉलिशन पण त्यांनी सांगितलं बघा की विच इन्व्हॉल्व डिमॉलिशन ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ न्यू बिल्डिंग. म्हणजे ती जमीन दोस्त करणे आणि ती बांधणे ह्याला आपण टोटल रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. तर ह्याच्यासाठी तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस हे लेवी केले जातात.
आता प्रपोर्शनेट डेव्हलपमेंट चार्जेस शाल बी रिकवर्ड वेअर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, म्हणजे ज्या ठिकाणी म्हाडा त्याचे एखादी हाऊसिंगचा प्रोजेक्ट वगैरे काय व्हॉटएव्हर जे काय असेल तर तिथं म्हाडा किंवा बॉम्बे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड ही एखाद्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला ऑथराईज करते की तुम्ही इथं डेव्हलपमेंट ती कॅरी आउट करा टू अंडरटेक द रिकन्स्ट्रक्शन ऑफ ओल्ड डिलॅपिडेटेड बिल्डिंग. ठीक आहे. ओल्ड डिलॅपिडेटेड बिल्डिंगच्या बाबतीत चॅप्टर नंबर आय थिंक 7 मध्ये ह्या प्रोव्हिजन्स आहेत सगळ्या. ओल्ड डिलॅपिडेटेड बिल्डिंगच्या म्हाडाच्या अंडर कशा रिडेव्हलपमेंट होत असतात, रिकन्स्ट्रक्शन होत असतात, तर त्या बाबतीत म्हाडाने जर ह्यांना अधिकार दिला असेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला की तुम्हीच करा बाबा हे सगळं, तर त्याच्यामध्ये जर तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला जसे डेव्हलपमेंट चार्जेस हे नाही करायला लागत. बट तुमचं जर कन्झम्पशन असेल ॲडिशनल एफएसआय, म्हणजे एफएसआय समजा 2 आहे आणि 2.50 असेल तुमची रिकन्स्ट्रक्शनमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग टेनंट सोडून, म्हणजे जे आधीचे रहिवासी आहेत ते सोडून पुन्हा नवीन रहिवासी जर ॲड होत असतील त्याच्यामध्ये, तर त्या लोकांसाठी आणि ह्या ॲडिशनल एफएसआयसाठी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागतो. तेच दिले, इन्व्हॉल्विंग कन्झम्पशन ऑफ ॲडिशनल एफएसआय अँड अकोमोडेशन ऑफ ॲडिशनल नंबर्स अदर दॅन एक्झिस्टिंग टेनंट्स. ठीक आहे. जे राहायला होते अगोदर ते सोडून दुसरे आहेत तर त्यांच्यासाठी फक्त रिकवर करायचं. आता इन केस ऑफ डेव्हलपमेंट वर्क इज कॅरीड आउट इन पर्सन्स ऑफ परमिशन, म्हणजे डेव्हलपमेंट वर्क कॅरीड आउट केलं अँड परमिशन इज लॅप्स्ड ऑर परमिशन इज कॅन्सल्ड. एखादी परमिशन तुमची व्यपगत झाली समजा, किंवा एखादी परमिशन तुम्ही कॅन्सल केली तुमच्या रिक्वेस्टनुसार, तर डेव्हलपमेंट चार्ज हे पे कसे केले जातात. डेव्हलपमेंट चार्जेस पेड, ठीक आहे, म्हणजे अगोदर त्याच्यावरती तुम्ही पेड केले तर म्हणूनच ते नंतर लॅब्स आणि कॅन्सल झाले ना, तर ते ॲडजस्ट केले जातात तुम्ही जी फ्युचरमध्ये परमिशन घ्याल ती. ठीक आहे. एकदा भरलं आणि तिथं राहिलं मग ते निघूनच गेलं असं, अशा कुठल्या गोष्टी होत नाही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस पे केले जातात, लक्षात ठेवायचं आहे. आता डेव्हलपमेंट चार्जेस कुठं पे होत म्हणजे ॲप्लिकेबल नसतात, आपण बघू. आता नॉन ॲप्लिकेबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. नो डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी लेविड फॉर, कशासाठी नाही करत बघा, इथं नो डेव्हलपमेंट चार्जेस आले. अगोदर आपण फक्त सगळे बघितले डेव्हलपमेंट चार्जेस कुठे लेवी होतात. आता इथं काय, नो डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी लेविड फॉर यूज, चेंज ऑफ यूज ऑर डेव्हलपमेंट ऑफ एनी लँड ऑर बिल्डिंग फॉर विच डेव्हलपमेंट परमिशन हॅज ऑलरेडी बीन ग्रँटेड ऑर डीम टू हॅव बीन ग्रँटेड. त्यांनी जर सँक्शन त्यांचं डिसिजन कळवलं नाही तर ते डीम ग्रँटेड होते, तर त्या केसमध्ये आयदर बाय द वे ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट ऑर बाय द वे ऑफ एनी अदर मोड बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर बिफोर द 10th डे ऑफ ऑगस्ट 1992. ह्याच्यानंतर हे म्हणजे ही डेट आहे ज्या दिवशी डेव्हलपमेंट चार्जेस रूल अस्तित्वात आले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अगोदर जर असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस तुमचे पे करायचे नाहीत. दिस एक्झम्पशन अप्लाइज रिगार्डलेस ऑफ विदर द यूज चेंज ऑर डेव्हलपमेंट हॅज बीन इनिशिएटेड, कमेन्स्ड or completed, and regardless of whether a completion certificate was issued before the said date. ठीक आहे. एवढी डेट लक्षात ठेवायचं, त्याच्या अगोदर लागू होत नाहीत, आणि रिगार्डलेस ऑफ त्याच्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या एक्झम्पशन तिथे आपल्याला होतात. ठीक आहे. रिगार्डलेस तिथे काय तुम्ही काय यूज करताय, चेंज ऑफ डेव्हलपमेंट किंवा काय इतर सगळ्या गोष्टी. नेक्स्ट आहे तुमचं फॉर लँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग सब डिव्हिजन ऑफ लँड डेव्हलपमेंट ऑर लँड रिक्लेमिनेशन नॉट इन्व्हॉल्विंग एनी बिल्डिंग ऑन कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स, नो डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी लेविड इफ द डेव्हलपमेंट परमिशन वॉज ग्रँटेड बिफोर 10th ऑफ द डे. परत तीच डेट आली बघा, 10th डे ऑफ म्हणजे 10 ऑगस्ट 1992. तर ह्याच्या अगोदर जर तुमची झाली असेल तर तुमची लँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस द्यावे लागत नाहीत, अन्यथा द्यावे लागतात. ठीक आहे. 10th ऑगस्ट 1992 नंतर जर असेल तर द्यावे लागतात, बट ह्याच्या अगोदर जर झालेलं असेल तर द्यावे लागत नाहीत. हाऊएव्हर इफ द परमिशन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑपरेशन्स इज ग्रँटेड ॲट अ लॅटर डेट, म्हणजेच 10 ऑगस्ट 1992 नंतर जर तुमची परमिशन ग्रँट झाली आहे तर डेव्हलपमेंट चार्ज विल बी ॲप्लिकेबल ओनली फॉर द बिल्डिंग ऑर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. अशा ठिकाणी तुमची बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजसाठी तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला ॲप्लिकेबल करावे लागतात. नो डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी लेविड फॉर रिन्युअल ऑफ परमिशन. परमिशन रिन्युअल करायची असेल तर डेव्हलपमेंट चार्जेस लागत नाहीत.
कन्स्ट्रक्शन ऑफ कंपाऊंड वॉल. कंपाऊंड वॉल ही आपण कशासाठी वापर करतो, की आपल्या प्रॉपर्टीचं एक प्रोटेक्शन व्हावं किंवा एक डिफाईन्ड बाउंडरी राहावी त्यासाठी, ठीक आहे. तर अशा गोष्टींसाठी पण तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस तुमचे लेव्ही केले जाणार नाहीत. किंवा जर त्याचे रिपेअर जरी करायचे असेल कंपाऊंड वॉलची, तिथं सुद्धा तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस लेव्ही केले जाणार नाहीत. आता इन केस वेअर मायनर अमेंडमेंट टू द प्लॉटेड लेआउट अप्रूव्ड प्रायर टू 10/8 म्हणजे 10 ऑगस्ट 1992. 10 ऑगस्ट 1992च्या अगोदर तुमची मायनर अमेंडमेंट जर त्यात काय बदल करायचे असेल आणि ती अप्रूव्ह केलेली आहे 10 ऑगस्ट 1992च्या अगोदर आर प्रपोज्ड ऑर वेअर डेव्हलपमेंट चार्ज फॉर लँड डेव्हलपमेंट हॅज ऑलरेडी बीन कलेक्टेड इन पास्ट. म्हणजे त्या डेटच्या अगोदर तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस सुद्धा घेतलेत आणि अप्रूव्ड पण झाले तुमची मायनर अमेंडमेंट त्याच्यावरती करायची होती म्हणून, ठीक आहे. तर अशा केसेसमध्ये नो डेव्हलपमेंट चार्ज शुड बी लेविड फॉर सच अमेंडमेंट ऑफ प्लॉटेड लेआउट, ठीक आहे. तर अशा ठिकाणी तुमचे प्लॉटेड लेआउटसाठी डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला घेतले नाहीत, पण फक्त ह्याच्यामध्ये तुमचे प्लॉटेड लेआउट फक्त अप्रूव्ह केले जातात, ठीक आहे. आणि तिथं कन्स्ट्रक्शन झालेलं नाही पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ दुसरा काय होतो, की तिथं नंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार असेल तर तुम्ही त्याच्यावरती डेव्हलपमेंट चार्ज तुम्हाला पे करावे लागणार. समजून घेताना थोडंसं तुम्हाला स्टार्टिंगला नवीन स्टडी करायचं असेल तर कन्फ्युजिंग वाटेल, बट रेग्युलरली रीड केला तर तुम्हाला समजून जाईल या गोष्टी. त्यानंतर नो डेव्हलपमेंट चार्ज शॅल बी रिकवर्ड इन रिस्पेक्ट ऑफ मेंटेनन्स वर्क. एखादं तिथं समजा मेंटेनन्स करायचं असेल काही तर तिथं डेव्हलपमेंट चार्जेस लागत नाहीत. कारण न्यू तुमचं स्ट्रक्चरल चेंज त्याच्यामध्ये काय होतच नाही ना, फक्त आहे ते दुरुस्ती करताय तुम्ही. इंटरनल रिपेअर्स ऑफ द बिल्डिंग. कारण इंटरनल रिपेअर्स का आपण ह्याच्यामध्ये घेतलं तर एफएसआय इन्क्रीज नाही ना होत आहे ह्याच्यामध्ये तुमच्या, ठीक आहे. पी लाईनमध्ये तुमच्या कुठेच इफेक्ट नाही पडत आहे. आतल्या आतमध्ये तुमच्या गोष्टी तुम्ही जर काय रिपेअर करायचं त्यासाठी डेव्हलपमेंट चार्जेस करायची गरज नाही. फक्त ते चॅप्टर नंबर 2 मध्ये सांगितलं की तुम्ही इंटिमेशन द्या किंवा काय कसं त्या गोष्टी होतील ऍप्लिकेबल, बट डेव्हलपमेंट चार्जेस होणार नाहीत. फॉर स्ट्रेंथनिंग द एक्झिस्टिंग बिल्डिंग प्रोव्हाइडेड सच वर्क डू नॉट इन्व्हॉल्व कन्झम्पशन ऑफ ॲडिशनल पॉवर स्पेस. म्हणजे काय, तुमची पी लाईनचं उल्लंघन तुम्ही कुठंच नाही केलं पाहिजे, ठीक आहे. पी लाईन जे आपण पेरिफेरी लाईन बघितले तर त्याच्या बाहेर तुमचं जर काय असलं तर मग ते ॲडिशनल एफएसआय होतो तुमचा, मग त्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस पे करावे लागतात. बट ह्यासाठी तरी ही एक तुम्ही एक काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता इन केस ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज ऑथराइज बाय महाराष्ट्र हाऊसिंग म्हाडा किंवा हे झाले वाटतं पाठीमागे, ठीक आहे. जे म्हाडाने करायचं होतं, ठीक आहे. ओल्ड डिलॅपिडेटेड बिल्डिंगची डेव्हलपमेंट म्हाडाने करायची होती आणि ती त्यांनी ऑथराईज केली ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला. मग त्यांना नो डेव्हलपमेंट चार्जेस तिथं ते रिकवर केले जात नाहीत, ठीक आहे. आता जर तिथं तुमचा ॲडिशनल एफएसआय आला आणि एक्स्ट्रा जर लोक आली तर ते होतं बरं का, पण जर तसं काय नसेल, फक्त एक्झिस्टिंग एफएसआय मध्ये असेल तर डेव्हलपमेंट चार्जेस पे करायला लागत नाहीत. तर नो डेव्हलपमेंट चार्जेस शॅल बी लेविड ऑन इन्स्टिट्यूशन ऑफ यूज or of change of use or development of any land or building vested in under the control or possession of the central or state government or any local authority. ह्यांच्या पोझिशनमध्ये असतील तर हे लक्षात घ्यायचं आहे की सेंट्रल, लोकल आणि स्टेट गव्हर्नमेंटला एक्झेप्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला पे करावे लागत नाहीत, ठीक आहे. तर परमिशन घ्यावी लागते, पण सेक्शन 58 अंतर्गत जे काय आहे तर त्या गोष्टी तिथे ऍप्लिकेबल होतात, ठीक आहे. बट डेव्हलपमेंट चार्जेस तिथं होणार नाही. आता अजून नेक्स्ट पुढे काय म्हणते, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट exempt partially from the payment of development charges payable on development of any land or building which is proposed for warehouse, MCQ होता warehouse or godown or by any educational institution, medical institution or charitable institution. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या 4 गोष्टी आहेत, वेअरहाऊस और गोडाऊन, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणा, मेडिकल इन्स्टिट्यूशन आणि चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन. कारण ह्यांना काय असं सेपरेट ट्रीटमेंट दिले तर ह्या कशासाठी आहेत बघा, ही वेअरहाऊस आणि गोडाऊन अल्टिमेटली त्या एरियामधला बिझनेस वाढवणार आहे, जीडीपी ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधल्या साक्षरता वाढणार आहे, मेडिकल इन्स्टिट्यूशन मध्ये लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारणार आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन मध्ये तुमचे नो लॉस नो प्रॉफिट मधल्या गोष्टी असतील आणि समाज पुढे नेण्यासाठीच त्या प्रमोशनल गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी ऑथॉरिटी एक्झाम करू शकते पार्शियली, ठीक आहे. नॉट टोटली, पार्शियली एक्झाम्स करू शकते.
त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अँड सब्जेक्ट टू सच टर्म्स अँड कंडिशन ॲज मे बी स्पेसिफाईड देअर इन एक्झाम पार्शियली, अगेन इट इज अ पार्शियली नॉट wholly. A special townspeak project undertaken by private developer. प्रायव्हेट डेव्हलपर जरी करत असला आहे स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट, तरी सुद्धा तिथं एक्झाम करू शकते स्टेट गव्हर्नमेंट, असे जर त्यांना टर्म्स आणि कंडिशन्स त्याच्यावरती लादून. अंडर अ स्पेशल डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स मेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट फ्रॉम पेमेंट ऑफ द डेव्हलपमेंट चार्जेस. तर ह्या 4 गोष्टी आणि ही एक गोष्ट ज्याच्यावर पण इथं त्यांना कंडिशन लावणार फक्त. ठीक आहे. इथं अशा काही कंडिशनची वगैरे कुठे घातलेली नाही. आता हे सगळं झालं आपण पाहिलं स्टार्टिंग टू एंड. परत एकदा तुम्हाला हे करतो आपण, एक रिकॉल देतो की स्टार्टिंगला आपण बघितलं की नेमकं डेव्हलपमेंट म्हणजे काय. एक इमेज बघितली आपण, डेफिनेशन्स बघितल्या डेव्हलपमेंटच्या MRTP मधल्या UDCPR मधल्या. त्याच्यानंतर ऑथॉरिटी कशा पद्धतीनं रिझॉल्युशन पास करते आणि ते रेग्युलेशन्स कसे अप्रूव्ह होतात, स्टेट गव्हर्नमेंटचं प्री अप्रुव्हल कसं घ्यायला लागतं, एनहान्स रिड्यूस कसे होतात रेट, त्यावेळेला इंटिमेशन द्यायचं गरज असते का, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस कुठे लागतात कुठे नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सेशन 1 मध्ये पार्ट 1 मध्ये पाहिलं. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या की नेमके डेव्हलपमेंट चार्जेस कसं घेतले जातात आणि कशा कशा कधी भरायचे असतात आपण. ठीक आहे. आणि कशा पद्धतीने ते रेट रिड्यूस झाल्यानंतर तुम्हाला त्याचे इंटरेस्ट पे करावं लागणार आहे किंवा मिळणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी सगळ्याला आपल्याला एक जनरल अंडरस्टँडिंग कन्सेप्ट कळाली की डेव्हलपमेंट चार्जेस हे आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे की असेसमेंट अँड रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस. ठीक आहे. तुमची तुम्ही जे फॉर्म ए मध्ये ऍप्लिकेशन करताय, ठीक आहे, जे रूलमध्ये दिलेलं आहे त्याचा फॉर्मॅट ह्याच्यामध्ये पण ऍड केलाय आपण. तर त्याच्या अंतर्गत असेसमेंट रिकव्हरी करून फॉर्म ए कसाचं फॉर्मॅट द्यायचं असतं. आणि MRTP सेकंड शेड्यूलमध्ये आपण बघितलं ना की बेसिस ऑफ डिटर्मिनेशन कशा पद्धतीचे 4 होतात पार्ट, कोणकोणते डिटर्मिनंट गोष्टींवरती ते बिल्डिंग केली जाते, म्हणजे इन्स्टिट्यूशनल म्हणा किंवा रेसिडेन्शियल म्हणा, ह्या सगळ्या बिल्डिंग जे पार्ट होतात. तर त्याच्यावरती फोर्थ काय म्हणतात, फोर्थ कॉलम मध्ये तुमच्या शेड्यूल 2 मध्ये ज्या MRTPच्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट पार्टसाठी सांगा, म्हणजे याच्यावरती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला वगैरे असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट लवकरच अपलोड होईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.